एक मोठी बातमी, कांदा निर्यात बंदी हटवल्यानंतर देखील शेतकरी आणि व्यापारी नाराज आहे। निर्यात बंदी दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी आता करण्यात येते। तर निर्यात बंदी हटवल्यानं लासलगावातील कांद्याच्या भावात वाढ झाली आहे। कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, तरी मात्र नाराजी कायम असल्याचं दिसतंय। निर्यात बंदी दरम्यान तोट्यात कांद्याची विक्री केल्यानं शेतकरी आणि व्यापारी अद्यापही नाराज आहेत। शासनाने आज निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा सभा दिंडोरी मतदारसंघामध्ये असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये होणार आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता सभेमध्ये शेतकऱ्यांचा विरोध होऊ नये व त्याचबरोबर जे काही उमेदवारांना रोषाला सामोरं जावं लागत आहे तो रोष कमी करण्यासाठी हा केंद्र शासनाने जरी निर्णय घेतला असला, परंतु मागील काळामध्ये जो शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला त्याचा रोष या मतदानाच्या माध्यमातून शेतकरी निश्चितच व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी एकंदर परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। काल लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आणि उपबाजारावरांवर 1056 वाहनांमधून कांद्याची विक्री झाली। बाजारभाव कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 1800 रुपये आणि सर्वसाधारण 1550 रुपये होते। तर आज 843 वाहनांमधून कांदा विक्रीस आलेला असून बाजारभाव कमीत कमी 800 रुपये, जास्तीत जास्त 2550 आणि सर्वसाधारण 2100 रुपये आलेले आहे। निर्यात बंदी उठल्यामुळे बाजारभावात साधारणतः सर्वसाधारण बाजारभावामध्ये 500 ते 700 रुपयांची वाढ झालेली आहे। कांदा निर्यात बंदी न काही अटी शर्ती लावता न काही करता उठवली पाहिजेत आणि तो शेतकऱ्यांना किमान आधार मूल्य म्हणजे जो किलोला आमचा भाव येतो 17-18 रुपये किलोला पिकवण्याचा जो खर्च येतो त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी 2-5 रुपये मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने काहीतरी निर्णय केला पाहिजेत।